तर पाहूयात पुढची बातमी। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांनी तयारी सुरू केली आहे। न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर कारवाईसाठी पोलिसांची टीम तयार करणं सुरू झालेलं आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, नाशिक जिल्हा न्यायालयानं अटक वॉरंट जारी केले काही वेळापूर्वी कोकाटेंविरोधात आणि त्यानंतर कोकाटे लीलावतीत जाऊन ऍडमिट झालेले आहेत। मात्र आता नाशिक पोलिसांच्या वतीनं एक अटकेची तयारी सुरू झालेली आहे। टीम तयार करण्यात येते। नेमक्या काय हालचाली सुरू आहे? फिरवता येईल तुला कॅमेरा ना? कॅमेरा फिरवता येईल? बोलता बोलता फिरू काढ। सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये आता पथक तयार करण्याची सुरुवात ही झालेली आहे। कारण माणिकराव कोकाटे यांना अटक करायची आपण बघू शकतो की सरकारवाडा पोलीस स्टेशनचा हा परिसर आहे। या परिसरामध्ये नाशिक न्यायालय जे आहे ते याच नियंत्रणाच्या याच्यामध्ये येतं आणि तिथूनच न्यायालयातून जी काही ऑर्डर करंटची पास झालेली आहे ती या ठिकाणी येईल आणि त्यानंतर खरं म्हणजे कारवाईला सुरुवात होईल। सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणी पोलिसांची टीम, पोलिसांच्या गाड्या सर्व काही तयार आहे। सरकारवाडा पोलिसातील स्पेशल टीम जी आहे जी या ठिकाणी सगळ्या गोष्टींची चौकशी करत असते, अटक करण्याची कारवाई करत असते, ती सुद्धा या ठिकाणी तयार आहे। मात्र कोर्टातली जी काही ऑर्डर आहे ती अद्याप या ठिकाणी प्राप्त झालेली नाही। त्यामुळे जो गोंधळ आहे तो या ठिकाणी समोर येतोय। पोलीस या ऑर्डरची वाट बघतायत जेणेकरून माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईला सुरुवात करता येईल। आत्ता जर आपण प्रोसिजर जी बघितली, प्रोसिजर जी असते त्या प्रोसिजरनुसार थोडा शासकीय कामांमध्ये या टपालाला वेळ लागतो। इनवर्ड आउटवर्ड या प्रोसिजर्स कोर्टातून होत असतात आणि त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये ती ऑर्डर जी असते ती इनवर्ड केली जाते। त्यानंतर त्यावर कारवाईला सुरुवात होते, त्यावर अधिकाऱ्यांच्या मंजुरी होतात आणि मग त्यानंतर पुढची प्रोसिजर सुरू होते। त्यामुळे ही प्रोसिजर होण्यासाठी बराचसा वेळ लागतो। आत्ता सध्याची परिस्थिती बघता वॉरंट जे इश्यू झालेलं आहे ते अद्यापपर्यंत कोर्टात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेलं नाही। त्यामुळे या प्रोसिजरला वेळ लागत असल्यामुळे अजून टीम इथून निघालेली नाही। मात्र पोलीस यांनी पूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते। निश्चितच धन्यवाद योगेश ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। न्यायालयानं अटक वॉरंट जारी केल्या पोलिसांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि एक टीम तयार केली जाते। पोलिसांची टीम तयार करणं सुरू झालेलं असून आता ती टीम जी आहे ती अटकेसाठी मुंबईत येऊ शकते। या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत।